सराव संच 3.3 घेण्याच्या आधी आपण काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर करू। मी या प्रकरणातील बरेच बेसिक कन्सेप्ट सराव संच 3.1 घेण्याच्या आधी आपण क्लिअर केलेले आहेत। जे काही राहिलेले बेसिक कन्सेप्ट आहेत ते आधी प्रथम आपण घेऊ आणि त्यानंतर सराव संच 3.3 घेऊ। तर आपण सुरू करूया काही बेसिक। यामध्ये प्रथम आहे कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म। म्हणजे काय पहा, मी कंसावरती काही बिंदू घेतले ए बी सी डी असे मी 4 बिंदू घेतले किंवा आणखी दुसरे घ्या। या ठिकाणी मी आणखीन एक एक्स घेतला आणि वाय घेतला। तर कंसांच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म प्रथम आपण कंसाचे वाचन पाहूया। तर कंसाचे वाचन कसं करायचं, तर कंस AD, कंस DY, कंस YC, कंस BC, कंस BX असं जरी वाचन केलं तरी चालतं किंवा तुम्ही दुसऱ्या पद्धतीनं वाचन करू शकता। कंस AX, कंस XA, कंस AD, कंस DA, कंस ADY किंवा कंस YDA असं जरी म्हणलं तरी तोच कंस आहे आणि असं जरी वाचन केलं तरी तोच कंस आहे। याला कंसाचं वाचन म्हणायचं। आपल्याला आता कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म अभ्यासायचा आहे। म्हणजे उदाहरणार्थ कंस ADचं माप हे 40 अंश असेल, कंस DYचं माप हे 50 अंश असेल तर आपल्याला यांची बेरीज करायची आहे। मग बेरीज कशी करायची, तर या ठिकाणी मी लिहितो कंस AD अधिक कंस DY प्लस कंस DY म्हणजेच काय, याचं माप 40 आहे अधिक याचं माप 50 आहे बरोबर 90 अंश। म्हणजे दोघांची बेरीज दिलेली असेल तर करता आली पाहिजे, पण ही बेरीज करण्याची एक पद्धत आहे, हा गुणधर्म आहे। आता या कंसाचं दिलं तरी परत तसंच करायचं। एक लक्षात घ्या, पूर्ण वर्तुळाचं माप हे 360 अंश असतं आणि या कंसाचं माप जर 40 अंश असेल तर 360 मधून हे 40 अंश वजा करायचं, कंस ABDचं माप तुम्हाला मिळतं। याला कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म म्हणतात। त्यानंतर आपण घेऊया, जर मी एक छेदिका काढली, पहा O केंद्र असलेल्या वर्तुळाला L ही छेदिका बिंदू A आणि बिंदू B मध्ये छेदत आहे। त्यामुळे वर्तुळाचे 2 भागामध्ये विभाजन झालेले आहे। खालच्या भागाला आपण X आणि वरच्या भागामध्ये बिंदू Y घेतला तर कंस AX या कंसाला आपण त्याला विशाल कंस म्हणायचं। हे विशाल कंस आणि केंद्राकडे वर्तुळाच्या केंद्राकडे जो भाग नाही त्याला आपण लघु कंस असं म्हणायचं। हे लक्षात आलं। त्यानंतर आपण केंद्रीय कोन पाहूया। केंद्रीय कोन म्हणजे काय, उदाहरणार्थ या वर्तुळाचा P हा केंद्र आहे आणि या केंद्रामध्ये मी एक कोन काढलेला आहे, तर या कोनाला आपण केंद्रीय कोन असं म्हणायचं। या केंद्रीय कोनाने हा वर्तुळाचा कंस आंतरखंडित केला आहे, म्हणजे त्याच्या कोनाच्या आतील भागात आहे, म्हणजेच त्याने खंडित केला आहे। आता या दोघांचं गुणोत्तर काय आहे पहा, तर या कंसाचं आणि या कोनाचं माप समान असतं, हा गुणधर्म झाला। या कोनाचं माप 30 अंश असेल तर कंसाचंही माप 30 अंश असतं। या कंसाचं माप 40 असेल तर या कोनाचंही माप 40 असतं। या कंसाचं माप 50 असेल तर या कोनाचं माप 50 असतं। या कोनाचं माप 80 असेल तर या कंसाचं माप 80 असतं। या दोघांचं गुणोत्तर आहे, म्हणून कोन APB बरोबर कंस AXB हे आपल्याला लिहिता येतं। हे तुमच्या लक्षात आलं असेल। मी एक छेदिका काढली, परत या वर्तुळाला छेदिका काढली, त्याला L नाव दिलं। ही P बिंदू आणि Q बिंदूमध्ये छेदत आहे आणि वर्तुळाचं केंद्र आहे O। लक्षात घ्या, या छेदिकेमुळं वर्तुळाचे 2 समान भागात रूपांतर झालेलं आहे, कारण ही
केंद्रातून गेलेली छेदिका आहे, त्यामुळे आपले बरोबर 2 समान भाग झालेले आहेत। पूर्ण वर्तुळाचं माप हे 360 अंश असतं आणि हे अर्धवर्तुळ वरचा भाग आहे आणि खालचा भाग आहे, म्हणजे समान अर्धवर्तुळ आहेत, म्हणजे प्रत्येक भागाचं माप हे 180 अंश आणि या भागाचं माप 180 अंश असतं, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे। त्यानंतर एकरूप जीवांचे संगत कंसाचे प्रमेय आणि त्याचा व्यत्यास। उदाहरणार्थ मी काय केलं, AX B हा एक कंस घेतला आणि त्यानंतर PYQ असे मी या बाजूला कंस घेतला। या 2 कंसांचं माप समान आहे। प्रमेय नीट लक्ष द्या, उदाहरण सोडवताना आपल्याला याचा उपयोग होणार आहे। जेवढं माप AX Bचं आहे तेवढंच माप PYQचं आहे असं आपण गृहीत धरलं। म्हणजेच कंस AXB बरोबर कंस PYQ ह्या दोन्ही कंसांचं माप समान आहे। म्हणजे कसं, याचं माप 70 असेल तर या कंसाचं 70 असेल, याचं माप 80 असेल तर याचं माप 80 असतं, या कंसाचं माप 60 असेल तर याचं 60। अर्थात ही दोन्ही कंस एकरूप असतील। प्रमेय पाहत आहोत आपण एकरूप जीवांची संगत कंसांचा प्रमेय आहे। या कंसांचं माप सारखं असेल, या कंसांचं माप समान असेल तर या जीवांची लांबी समान असते। नीट लक्ष द्या, या जर कंसांचं माप समान असेल तर या जीवांची लांबी समान असते, म्हणून लिहावं लागतं जीवा AB एकरूप जीवा PQ। कंसांची लांबी समान असेल तर कंसांचं माप समान असेल तर जीवांची लांबी समान असते। आता त्याचा व्यत्यास घेऊ आपण। उदाहरणार्थ मी तर XY नावाची एक जीवा घेतली आणि याच कंसामध्ये तेवढ्याच लांबीची मी PQ नावाची जीवा घेतली। पहा, जीवा XY बरोबर जीवा PQ, म्हणजे जेवढी लांबी जीवाची आहे XYची तेवढीच लांबी PQची आहे। मग काय होतं, A हा बिंदू घेतला आणि या ठिकाणी B बिंदू घेतला। जर बघा या ठिकाणी कंसांचं माप समान होतं, जीवांची लांबी समान झाली। आता या ठिकाणी जीवांची लांबी समान आहे, अर्थातच कंस A हे XAY बरोबर कंस PBQ, म्हणजे जीवांची लांबी समान आहे तर कंसांची लांबी समान असते, हा व्यत्यास झाला। आणि कंसांची लांबी समान असेल तर जीवांची लांबी समान असते, हा प्रमेय तुमच्या लक्षात आलेला असेल। आपण आता सराव संच 3.3 घेऊया। सराव संच 3.3 मधील प्रश्न पहिला आहे। आधी आपण प्रश्न नीट समजावून घ्या, त्यानंतर त्याच्या प्रश्नांचा आपण विचार करूया। प्रश्नामध्ये दिलंय काय आणि काढायचे काय हे प्रथम समजलं पाहिजे। आपल्याला भूमिती तर खूप सोपे, सगळे उत्तर हे आकृतीवर अवलंबून असतात। आता पहा, या ठिकाणी काय केलंय, वर्तुळाचा केंद्र C दिलेला आहे, त्यानंतर वर्तुळावर बिंदू D, बिंदू E, बिंदू F आणि बिंदू G हे वर्तुळावरती दिलेले आहेत। त्यानंतर काय दिलंय तर कोन ECF, म्हणजे या कोनाचं माप आपल्याला 70 अंश दिलेलं आहे। या कोनाचं माप आपल्याला 70 अंश दिले। त्यानंतर काय दिलंय तर कंस DGF, म्हणजे DGF या पूर्ण कंसाचं माप हे 200 अंश दिलेलं आहे। आणि प्रश्न पहिला आहे कंस DEचं माप काढायचं आहे। प्रश्न पहिला कंस DEचं माप काढायचं आणि नंबर 2ला कंस DEF या कंसाचं माप काढायचं। आता पहा, नीट लक्ष द्या। तर प्रथम काय केलं की C केंद्र असलेल्या वर्तुळावरती हे बिंदू आहेत, हे आपण लिहिलेलं आहे, हे दिलेलं आहे। त्यानंतर काय पहा की कोन ECF बरोबर 70 अंश आहे, पण हा केंद्रीय कोन आहे आणि ह्या केंद्रीय कोन असल्यामुळं त्यांना हा कंसाचं माप तेवढंच असतं। हे केंद्रीय कोनाचं माप जेवढं आहे तेवढंच माप त्याच्या आंतरखंडित केलेल्या कंसा माप एवढं असतं, म्हणून ह्या दोन्हींचं माप समान झालं। हे प्रथम लिहू आपण, काय कोन
ECF बरोबर 70 अंश म्हणून कंस EF बरोबर 70 अंश. नीट लक्ष द्या, त्याला कारण लिहावं लागतं. केंद्रीय कोनाचं माप, केंद्रीय कोनाच्या मापाच्या किंवा कोनांच्या मापाच्या बेरजेच्या व्याख्यावरून असं लिहिलं तरी चालतं. बघा 70 अंशाचे म्हणून याचं 70 अंश लिहिलं. आता नंबर 2, पूर्ण वर्तुळाचं माप हे किती अंश असतं? 360 अंश असतं, बरोबर आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे की या DE नंबर 1ला DE कंसाचं काढायचं आहे. म्हणजे आपण ती पूर्ण कंसांची बेरीज केली तर ती 360 येते. म्हणून मी लिहिलं कंस DE माप कंस DE अधिक माप कंस DGF अधिक माप कंस EF बरोबर 360 अंश. त्याला कारण लिहायचं पूर्ण वर्तुळाचे माप, पूर्ण वर्तुळाचे माप हे 360 अंश असते. बघा लक्षात आलं, पूर्ण वर्तुळाचं माप हे 360 अंश असतं. म्हणजे ह्या तिन्ही कंसांची बेरीज केली तर 360 येणार आहे. आता याच्यामध्ये किमती ठेवू. मापकंस DEचं माप काढायचं आहे आपल्याला, म्हणून जशाला तसं मापकंस DE बरोबर मापकंस DE अधिक मापकंस DGFचं आपल्याला माप दिलं, किती दिलेलं आहे? 200 अंश अधिक मापकंस EF किती दिलेलं आहे? 70 अंश बरोबर 360 अंश. म्हणजे मापकंस DE बरोबर 360. हे 200 आणि 70 यांची बेरीज केली तर 270 येतात, प्लस 270 पुढं चलून मायनस होतात. म्हणजे बरोबर चिन्हाच्या इकडं पक्षांतर केलं मायनस होतात. मग यांची जर आपण वजाबाकी केली, म्हणून मापकंस DE बरोबर किती येतं पहा, 0मधून 0 गेलं, 0 राहिलं, 16मधून 7 गेले, 9 राहिले, हातचाला 1, 0. मापकंस DE बरोबर आपलं 90 अंश माप आलेलं आहे. बघा तुम्हाला परत सांगतो, या केंद्रीय कोनाचं माप आहे म्हणून या कंसाचं माप 70. इथून या DEF या कंसाचं 200 आपल्याला काढायचं होतं. DE सोडलं तर पूर्ण माहिती होतं. मग पूर्ण वर्तुळाच्या कंसाच्या मापामधून या दोन कंसांचं माप वजा केलं म्हणजे DE आलं आणि त्याला कारण लिहिलं. पूर्ण वर्तुळाचे माप 360 आहे. आपण किमती ठेवल्या, पक्षांतर केलं आणि किंमत काढली. आता याच्यानंतर आपल्याला कंस DEFचं माप काढायचं आहे. माप कंस DEF बघा DEF काढायचे. आता याचं माप आपण 90 आले आताच पाहिले आणि याचं 70 आहे. तर मग काय करावं लागेल? माप कंस DE अधिक माप कंस EF या दोघांची बेरीज करायची. हे कशावरून घेतलं? कंसाच्या मापाच्या बेरजेवरून. या ठिकाणी लिहावं लागतं कंसाच्या मापाच्या बेरजेवरून. मग ह्या कंसाचं DEचं किती आहे? 90 अंश अधिक 70 अंश. मग दोघांची जर बेरीज केली तर किती येते? 160 अंश. मापकंस DEF बरोबर 160 अंश आलेलं आहे. बघा सर्वांच्या लक्षात आलं का? त्यानंतर आपण प्रश्न दुसरा घेऊया. प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे पहा. तर प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला वर्तुळ दिलेला आहे. त्या वर्तुळाच्यावरती आपण एक समभुज त्रिकोण काढलेला आहे पहा. PQची जेवढी लांबी आहे तेवढीच RSची लांबी आहे, तेवढीच QSची लांबी आहे. म्हणजे हा समभुज त्रिकोण आहे असं आपल्याला दिलेलं आहे. समभुज त्रिकोण असेल तर आपलं पहिली सिद्धता करायची आहे. RS कंसाचं माप, QS कंसाचं माप आणि QR कंसाचं माप हे तिन्ही कंसांचं माप समान आहे हे सिद्ध करायचं आहे पहिल्या वेळेस. आणि दुसऱ्या वेळेस कंस QRS या कंसाचं माप 240 आहे हे सिद्ध करायचं. आता पहा, त्रिकोण QRS हा समभुज त्रिकोण आहे. हा समभुज त्रिकोण आहे म्हणजे काय? याच्या तिन्ही बाजूंची लांबी कशी आहे? समान आहे. म्हणून लिहावं लागतं बाजू
क्यू आर बरोबर बाजू आर एस बरोबर बाजू क्यू एस, म्हणजे ह्या तिन्ही बाजूंची लांबी समान आहे. आता ह्या तिन्ही बाजूंची लांबी समान असेल तर ह्या तिन्ही कंसांचं माप समान आहे, म्हणून लिहायचं आपण कंस आर एस एकरूप कंस क्यू आर कंसाचं कंस क्यू आर लिहू आपण, कंस आर एस कंसाचा कंस आर एस बरोबर बाजू म्हणजे क्यू एस या बाजूचा संगत कंस कोणता आहे, क्यू एस या बाजूचा संगत कंस कंस क्यू एस आहे. कारण काय लिहावं लागतं, एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. काय लिहावं लागतं, एकरूप कंसांचे संगत कंस एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. त्यावरून आपण या ठिकाणी पहिली सिद्धता सिद्ध केली आहे. आता नंबर 2, कंस क्यू आर एसचं माप आपल्याला 240 आहे हे सिद्ध करायचं आहे. कोणत्या कंसाचं, क्यू आर एस या कंसाचं माप 240 आहे हे सिद्ध करायचं आहे. आता एक लक्षात घ्या, आपण प्रमेय पाहिला क्यू कोन, आर कोन आणि एस कोन हे तिन्ही कोणांची माप समान आहेत, कारण हा समभुज त्रिकोण आहे. कोणता त्रिकोण आहे, त्रिकोण क्यू आर एस हा समभुज त्रिकोण आहे. बरोबर आहे, हे समभुज त्रिकोण असल्यामुळं म्हणून कोन क्यू बरोबर कोन आर बरोबर कोन एस बरोबर 60 अंश. प्रत्येक कोन 60 अंशाचा असतो. आता हे पहिलं तुमच्या लक्षात आलं. आता कोन क्यूचं माप किती आहे, तर कंस कोन क्यूचं किती माप आहे, तर कंस आर एसच्या निम्म आहे. पहा, जेवढं कंसाचं या माप असेल त्याच्यापेक्षा याचं निम्म असतं आणि याच्यापेक्षा याचं दुप्पट असतं. आंतरलिखित कोनाच्या प्रमेयावरून. कोणत्या प्रमेयावरून, आंतरलिखित कोनाच्या प्रमेयावरून. आंतरलिखित कोनाच्या प्रमेयावरून कोन क्यूचं माप हे याच्यापेक्षा निम्म असतं आणि क्यूपेक्षा याचं दुप्पट असतं, याच्यापेक्षा निम्म असतं. म्हणजे कसं, याचं माप 50 असेल तर याचं 25 असतं, याचं माप 30 असेल तर त्याच्या दुप्पट याचं माप 60 असतं. हा आंतरलिखित कोनाचा प्रमेय आहे. आता पहा, कोन क्यूचं माप किती आहे, 60 अंश आपण या ठिकाणी लिहिलं आहे. मग भागाकारामधले 2 गुणाकारात येतील, म्हणून कंस आर एस बरोबर 60 गुणिले 2 म्हणजे किती येतं, 120 येतं. पहा, आता याला आपण नंबर 1 नाव दिलं, कंस आर एस बरोबर 120 आलेलं आहे. आता क्यू आर एस काढायचं आहे. त्याचप्रमाणे कोण कंस क्यू आरचं किती येईल माप, पहा, त्याचप्रमाणे कंस क्यू आर बरोबर 120 अंश. याचं माप 120 आलेलं आहे आणि याचं माप 120 आलेलं आहे. बघा ना, याचं माप 60 आहे, त्याच्यावरून या कंसाचं 120 आपण केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण याचं 120 अंश लिहिलेलं आहे. आता आपल्याला काढायचं आहे कंस क्यू आर एसचं माप, कंस क्यू आर एस. आता कंस क्यू आर एस म्हणजे काय, कंस क्यू आर आणि कंस आर एस यांची बेरीज करावी लागेल. माप कंस क्यू आर अधिक माप कंस आर एस. आता बघा, क्यू आरचं किती माप आहे, 120 अधिक याचं 120. मग हे 120 आणि 120 केलं तर माप कंस क्यू आर एस बरोबर 240 अंश हे आपण सिद्ध केलेलं आहे. परत एकदा सांगतो तुम्हाला, पहिल्यापासून नीट लक्ष द्या. या ठिकाणी आपल्याला ह्या तिन्ही कंसांचं माप समान हे प्रथम दाखवायचं होतं. कसं दाखवलं, हा समभुज त्रिकोण आहे म्हणून यांची तिन्ही बाजूंची लांबी समान आणि त्यांचे संगत कंस समान असतात, म्हणून ह्या लिहिलं आपण. या ठिकाणी
एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात या ठिकाणी लिहावं लागतं. आता ते दाखवलं. आता दुसरी सिद्धता, या दोन्ही कंसांचं माप हे 240 आहे हे सिद्ध करायचं होतं. कोणक्यूचं माप 60 आहे, कारण हा समभुज त्रिकोण आहे या ठिकाणी लिहिलं आहे, आणि हे 60 आहे म्हणून याचं 120 झालं. या ठिकाणी समीकरण नंबर 1 लिहिलं, आणि त्याबरोबर आपण या ठिकाणी समीकरण नंबर 2, समीकरण नंबर 1 आणि 2 मध्ये पहा या दोन कंसांची मापं काढलेली आहेत. मग 120 आणि 120 यांची बेरीज केली, म्हणून माप कंस QRS बरोबर या दोघांची बेरीज 240 आली. अशा रीतीनं आपण सिद्धता सिद्ध केलेली आहे. आता मी तुम्हाला काय करतो, स्वाध्यायासाठी प्रश्न देतो, तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. काय आहे पहा, तर प्रश्न पाहिला मी जशाला तसा ठेवलेला आहे. मी 70च्या ठिकाणी मी काय केलं, 80 अंश घेतलं. किती घेतलं, 80 अंश घेतलेला आहे. कंस DGFचं माप, बाकी सर्व सारखं आहे बरं का. DGFचं माप मी 170 अंश घेतलं. नीट लक्ष द्या. पहा इथं 70 किती अंश होतं माप, इथं 70 होतं, तर या ठिकाणी 80 अंश केलं. कंस DGFचं माप मी 170 घेतलं. तर काय करायचं आहे, नंबर 1ला तुम्ही DEचं माप काढता येईल तुम्हाला, बरोबर आहे. नंबर 2ला DEFचं माप काढायचं. एकदम सोपा प्रश्न आहे पहा. आता नंबर 2 ते मी तुम्हाला स्वाध्याय म्हणून देतो. कंस QRSचे माप आपण 240 काढलेलं आहे, तर कंस QSRचे माप 240 अंश आहे हे तुम्ही सिद्ध करा. या दोन कंसा म्हणजे QRS या कंसाचं माप 240 दाखवलं आहे, तर तुम्ही काय करायचं, QSRचं माप 240 आहे हे सिद्ध करायचं आहे. तर हा प्रश्न दुसरा तुम्हाला स्वाध्यायासाठी झाला. सराव संच 3.3 मधील प्रश्न तिसरा काय दिलेला आहे आणि काय काढायचं आहे ते आपण समजावून घेऊया. आपल्याला दिलेला आहे पहा, जीवा AB एकरूप जीवा CD, म्हणजे ह्या दोन जीवांची लांबी समान आहे. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे की कंस AC एकरूप कंस BD. जीवांची लांबी दिली आणि कंसांचं माप समान आहे, या दोन कंसांचं माप समान आहे हे सिद्ध करायचं आहे. आता मी कशा पद्धतीनं सिद्ध करतो बघा. आपल्याला काय दिलं आहे की जीवा AB एकरूप जीवा CD. मग सुरुवातीला आपण लिहून काढू, जीवा AB एकरूप जीवा CD. मग जीवा AB एकरूप जीवा CD आहेत म्हणून आपल्याला लिहावं लागतंय माप कंस कोणतं, AB एकरूप माप कंस CD. बघा हे दोन जीव आहेत म्हणून या दोन कंसांचं माप समान आहे. याला कारण लिहावं लागते, एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. हा आपला प्रमेय आहे. कोणता प्रमेय आहे, एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. आता त्याच्यानंतर आता माप कंस ABचं काढायचं असेल तर या दोघांची बेरीज करावी लागेल. म्हणून काय, माप कंस AB बरोबर माप कंस AC अधिक माप कंस BC. म्हणजे ABचं माप काढायचं असेल त्या दोघांची बेरीज करावी लागेल. याला मी समीकरण नंबर 1 नाव दिलं. आणि याचं जर काढायचं असेल तर ह्या दोघांची बेरीज करावी लागेल. म्हणजे काय, माप कंस CD बरोबर माप कंस BC अधिक माप कंस BD. याला समीकरण नंबर 2 नाव दिलं. पहा ABचं काढायचं असेल तर ह्या दोघांची बेरीज करावी लागते आणि CDचं काढायचं असेल त्या दोघांची बेरीज करावी लागते. आता समीकरण नंबर 1 आणि 2 मध्ये काय, यांच्या डाव्या बाजू सारख्या आहेत या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. मग डाव्या बाजू सारख्या आहेत म्हणजे उजव्या सुद्धा कशा असायला पाहिजेत, सारख्या असायला पाहिजे. म्हणून लिहिणार मी खाली माप कंस AC अधिक माप कंस BC बरोबर माप कंस BC अधिक माप कंस BD. बघा म्हणजे हे दोन्हींची बेरीज जेवढी आहे तेवढी ह्या दोघांची बेरीज आहे या ठिकाणी लिहिलं आहे. पण दोन्ही बाजूला काय आहे, माप कंस BC माप कंस BC सारखं आहे. अर्थातच काय होईल आपलं, माप कंस AC जेवढं मापाचं आलं इकडं काय राहिलं बरोबर माप कंस
BD आणि शेवटी आपल्याला हेच सिद्ध करायचं होतं. बघा सर्वांच्या लक्षात आलं का? ठीक आहे, परत एकदा सांगतो. हे 2 जेव्हा एकरूप दिल्या होत्या म्हणून ह्या 2 कंसांचं माप सारखं झालं, पण कंस ABचं माप काढायचं असेल तर दोघांची बेरीज करायची आणि या कंसाची काढायची असेल तर या दोघांची बेरीज करावी लागते. तर हे 2 BC सामायिक आहे, म्हणजे सामायिक असल्यामुळं दोन्ही बाजूला सामायिक आहे, त्यामुळं ते कमी झालं. आता मी काय करणार आहे तुम्हाला स्वाध्यायासाठी प्रश्न देणार आहे. तर जेव्हा AB एकरूप जेव्हा CD दिलं होतं त्यावरून ह्या 2 कंसांचं माप समान आहे असं आपण सिद्ध केलं. पण आता तुम्ही काय करायचं, मी काय केलं आहे, जर कंस AC एकरूप कंस BD, पहा कंस AC एकरूप कंस BD असेल तर आपल्याला सिद्ध करायचं आहे जेव्हा AB एकरूप जेव्हा CD. लक्षात आलं नाही? परत सांगतो. या 2 कंसांची माप समान दिलेत तर तुम्हाला जेव्हा ABची लांबी आणि जेव्हा CDची लांबी समान आहे हा तुम्हाला गृहपाठ म्हणून प्रश्न झाला. सराव संच 3.3 मधील प्रश्न सर्व संपलेले आहेत. जर या प्रश्नामध्ये काय अडचण वाटत असेल तर सराव संच 3.1 साठी मी जो व्हिडिओ बनवलेला आहे तो पहा, सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील.